काय मित्रांनो, 99 आणि 101 बघून घाबरलात? परीक्षेच्या पेपरमध्ये असा मोठा हिशोब दिसला की आपण अर्धा तास तिथेच घालवतो, बरोबर ना? आता काय करायचं पहा, जेव्हा एक्स आणि वायचे आकडे अदलाबदल दिसतात, ज्याला स्वॅप झालेले असतात, तेव्हा लांबलचक गुणाकार करायची काही गरज नाही. एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. ज्यावेळेस असे स्वॅप दिलेले असतात, म्हणजे आकड्यांची अदलाबदल दिलेली असते, त्यावेळेस दोन्ही समीकरणाची एकदा बेरीज करायची असते आणि दोन्ही समीकरणाची एकदा काय करायची असते, वजाबाकी. तुम्हाला एक छोटे समीकरण मिळते आणि त्या समीकरणात नंतर बेरीज वजाबाकी जे काही क्रिया लागू होईल ती क्रिया करायची असते. चला तर मग सोडवून घेऊयात. मग एकदा बेरीज करून घेऊया, एकदा सबट्रॅक्शन, एकदा वजाबाकी करून घेऊया. पहा इथे येतं 200x + 200y = येतं 1000. आता या समीकरणाला 200 ने डिवाइड होतं, तर याला शॉर्ट करून घ्या. 200 ने डिवाइड करा. बघा 201 चा 200, 201 चा 200 आणि 205 चा 1000. x + y = 5. इक्वेशन नंबर काय मिळाला तुम्हाला? 3. आता इथे सबट्रॅक्शन करून घ्या. पहा आता इथे सबट्रॅक्शन करून ते -2x + 2y = -2. 2 ने डिवाइड होतं, 2 ने डिवाइड करा. 2 1 चा 2, 2 1 चा 2, 2 1 चा 2 -x + y = -1. इक्वेशन नंबर काय मिळाला तुम्हाला? 4. आता दोन इक्वेशन मिळालेले आहेत. x आणि y च्या किमती मिळतील. बस मग काय, चहा पिता पिता x आणि y चं उत्तर येईल. मोठी गणितं बघून घाबरायचं नाही, फक्त डोकं लावायचं. मग तुमच्या त्या मॅथला घाबरणाऱ्या मित्राला हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.